सगळ्यांचे प्रश्न साहेब आपण ऐकले आहेत. सर्वसामान्य नागरिकांना हे सगळे जे सभागृहात आलेले मंडळींना अपेक्षा काय आहे की रस्ते, पाणी, लाईट, गटर, मीटर एवढीच अपेक्षा करताय. आपण एवढे मोठे प्रस्ताव आणतोय, पण मी प्रत्येक वेळेला आपल्याला सूचित करू इच्छितोय की प्रशासनाच्या भूमिका, आपण आपल्या भूमिकेने काम करत असताना प्रशासनाची भूमिका काय आहे, ज्या ज्या भागातील ज्या ज्या प्रभागातलं काम होतंय त्या ठिकाणी प्रशासक आणि त्या तिथल्या लोकप्रतिनिधीमधून कधी असं सर्वे होतोय का की कोणत्या ठिकाणी काय आहे. आता अंबरनी सांगितलं, हे रुचिताताईंनी सांगितलं, सगळ्यांची व्यथा तीच आहे, परंतु त्याला इम्प्लिमेंट करण्यासाठी आपण प्रशासनाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून थोडंसं डिवायडेशन केलं की प्रभाग वाईज त्या प्रतिनिधीला सांगितलं की तुझ्या भागातली. आता आम्हाला कधी व्हॉट्सअपवर येत आहे की खड्ड्यामध्ये पडून एक जणाचा मृत्यू झाला आणि आम्हाला सांगितलं जातं की लक्ष लावा. रोडपालीला आम्हाला 2-4 दिवसापूर्वी घटना घडली, पण अशा वेळेला आमच्याकडे उत्तर नाहीये. प्रशासनाच्या भूमिकेमध्ये प्रशासन इथे नुसतं बसून आपण प्रचार केली काय होणार नाही. मागच्या वेळेला मी एक प्रश्न आपल्या काढला की गटरमध्ये 3 लोक पडली. बरं, प्रशासकीय कालखंडामध्ये गटरावरती जे झाकण बदलायचं काम टेंडर दिलं, टेंडरचा भाग तो त्याच्यावर अंकुश कुणाचा आहे. आजही ते फोटोग्राफ तुम्हाला, आज तिसरी मीटिंग आहे, मी जो प्रश्न विचारला ते गटारवरचं झाकण आजही तसंच आहे. मग ह्याच्यावरती अंकुश कोणाचा. मग आपल्यासारख्याने केलं की व्यक्तिगत होईल बाबा, यांचं काय इंटेन्शन आहे का. मला आपल्याला आजही सूचित करायचं, ज्या ज्या प्रभाग समिती असतील, त्या ज्या भागातले असतील, तिथल्या वार्डचा लोकप्रतिनिधी, तिथला आपला SI असेल, जो अधिकारी असेल आणि ठेकेदार यांचं कुठेतरी कोऑर्डिनेशन केल्याशिवाय हे खड्डे मग तात्पुरते भरले जातील आणि 2 महिन्यांना आहे तशीच परिस्थिती होत असेल तर त्याच्यावर अंकुश कोण ठेवणार. ज्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी कमी पडतो त्या ठिकाणी तिथल्या भागातला लोकप्रतिनिधी ते उभा राहील, नाही बाबा तो 4 दिवसापूर्वी खड्डा भरला होता आणि आहे तसा कसं काय झाला. आता कुणावर तर बंधन नसेल तर मग हे कागदावरचे आकडेवारी कागदावर राहणार आहे. तर आपल्याला सर्वांना सगळ्यांची बेतातीच आहे की आपण याच्यावरती प्रभाग वाईज काहीतरी इम्प्लिमेंट करावं ही आपल्याला विनंती आहे. धन्यवाद.